चला तर आज आपण बनवूया एकदम स्पायसी मॅगी। तर एक मॅगीचा पॅकेट मी इथे घेतलेला आहे आणि त्याचा जो मसाला आहे ना तो मी साईडला काढून ठेवलेला आहे। तर एवढंच। त्याच्याबरोबर आपण थोडेसे व्हेजिटेबल्स टाकूया, ज्याच्यामध्ये मी एक कांदा घेतला आणि एक मिरची घेतली आहे। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर ह्याच मिरच्या एकदम बारीक चॉप करायच्या, म्हणजे अगदी तिखट मिरची तयार होते, म्हणजे मॅगी तयार होते। पण आता जसं की घरात छोटे मुलं असतील तर मी थोडंसं मोठं केलेलं आहे त्याचे काप। आता मी कढई ठेवली आहे गरम करत आणि त्याच्यानंतर तेल टाकलेलं आहे, कारण की एकदम स्पायसी मॅगी करतोय आपण, एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल किंवा इंडियन स्टाईल। याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर जिरे मोहरी टाकू शकतात, कढीपत्ता टाकू शकता, पण मी डायरेक्ट इथे कांदा टाकते आहे। कांदा आपल्याला काही डार्क ब्राऊन असं काही करायचं नाही आहे, फक्त टाकून घेतलं आहे। त्यानंतर मिरची जे मी कापली होती ती पण टाकली। हा मसाला जो आहे एकच पॅकेट, एकासाठी एक पॅकेट एवढंच मी टाकणार आहे आणि हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे काय की जास्त स्पायसी लागेल। हिरवी मिरची पण आहे, त्याचबरोबर हा मसाला पण आहे। खूप जास्त स्पायसी हवा असेल तर अजून एक मसालाचं पॅकेट आहे, ते पण तुम्ही वापरू शकता। हे छानपैकी असं गरम झालं, मिक्स झालं, जळायला नको ते, नाहीतर मग सगळं खराब होऊन जाईल। आता आपण याच्यात टाकूया पाणी। आता पाणी याच्यात टाकण्यासाठी जवळपास जर तुम्हाला खूप सूपी पाहिजे असेल एकदम, तर मग थोडंसं तुम्ही जास्त पाणी टाका, पण इथे मी फक्त एकच ग्लास पाणी टाकणार आहे आणि एक ग्लास पुरेसा होईल। आता हे बघा, एवढा जो ग्लास होता तेवढाच मी याच्यामध्ये टाकला आहे, त्यापेक्षा जास्त यामध्ये टाकायची गरज नाही। आता याच्या चांगली व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि चांगलं उकळल्यानंतर हे मॅगीचे मी दोन तुकडे करून घेतले अशा प्रकारे आणि ते ॲज इट इज टाकले। जर तुम्हाला अगदी लांब लांब मॅगी हवं असेल ना तर ती ॲज इट इज टाकून द्यायची आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं सोक करायचं, ते आपोआप सुट्टे होतात जसं जसं ते मिक्स होतं त्या पद्धतीने। आणि त्याच्यानंतर जे काही छोटे छोटे तुकडे उरले असतील तेही याच्यामध्ये टाकायचे। बघा एकदम व्यवस्थित आपलं हे उकळतं आहे आणि आपली जी मॅगी आहे ना ती पण आता खाली खाली सॉफ्ट होत चालली, त्याच्यामुळे ती सगळी खाली बसून जाणार आणि एकदम सॉफ्ट झाल्यानंतर ती शिजणार सुद्धा, त्याचबरोबर त्याचा प्रत्येक एक एक पार्ट मोकळा होतो आणि चांगलीपैकी त्याला उकळी आली पाहिजे त्याच्यासाठी। हे बघा छान उकळी आली आहे आणि एक एक धागा ज्याला आपण म्हणू शकतो ना तो सगळाचे सगळा आहे बघा कसा मोकळा झालेला आहे आणि जेव्हा खाऊ ना त्यावेळेस ते एकदम मोठ्या मोठ्या मॅगीसुद्धा तयार होतील। तर अशा पद्धतीने याला थोडंसं पूर्ण पाणी आटू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ही गरम गरम सर्व करायची आणि सर्व केल्यानंतर थंड बिलकुल खायची नाही। बघा किती छान वाटते। तुम्हाला हवं असेल तर गार्निशिंगसाठी थोडंसं कोथिंबीर टाकू शकता, पण मला असं वाटलं की खूप जास्तच ते इंडियन टाईप होऊन जाईल म्हणून मी वरतून काही टाकलेलं नाही, बट इट्स अमेझिंग। तुम्ही सुद्धा करून बघा, एकदम तिखट कधी कधी मुलांना खाऊ घालायला काही हरकत नाही। थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय बाय।